चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहरात 75 वर्षीय वृद्ध महिलेला दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करत तिची सोन्याची साखळी लुटण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। महिलेनं आरडाओरडा करत जीव वाचवला। या प्रकरणी घुगुस पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहरातील आमराई वार्ड परिसरात 75 वर्षीय रुखमाबाई पाथाडे यांच्यावर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना रविवारी रात्री घडली। पोलिसांच्या माहितीनुसार रुखमाबाई पथाडे या राजुरा येथून घुगुसला परतत होत्या। बसस्थानकावरून घरी जात असताना विद्या टॉकीजजवळ आरोपी तौसीब रहीम खान पठाण याने त्यांना आमराई वार्डपर्यंत सोडण्याचे सांगत दुचाकीवर बसवलं। मात्र घरी नेण्याऐवजी आरोपीनं त्यांना आमराई वार्ड मार्गावरील हिंदू स्मशानभूमीतील निर्जन ठिकाणी नेलं। तिथे महिलेनं मुलाला मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न करताच आरोपीनं त्यांचे कपडे फाडले, मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याची साखळी हिसकवण्याचा प्रयत्न केला। महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर त्या कशाबशा तिथून बाहेर पडल्या। परिसरात नागरिक जमा होताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। जखमी महिलेला प्रथम घुगुस येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं। पीडितेच्या मुलाच्या तक्रारीवरून घुगुस पोलिसांनी आरोपी तौसीब रहीम खान पठाण याच्या विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहुळे करत आहेत। रुखमाबाई पथाडे यांना वाटेत अडवून त्यांच्यासोबत त्यांचा ओढताण करून त्यांचे कपडे फाडले, तसेच त्यांच्यासोबत जबरी चोरीचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे त्या आरोपीला घुगुस पोलीस यांनी लगेच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे रिटर्न केले आहे। तसेच त्या आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन घुगुस मार्फतीने रॉबरी, मॉलेस्टेशन, विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे व आरोपीस अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल।